मेनोपॉज काळात स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजन या हार्मोनचं प्रमाण हळूहळू कमी होत असतं. या इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे हॉट फ्लॅशेस, मूड स्विंग्स, युरिनरी इन्कॉन्टिनन्स म्हणजे लघवीवरचा ताबा कमी होणं, निद्रानाश यासारखी लक्षणं दिसत असतात. यापैकी हॉट फ्लॅशेस याबद्दल आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये माहिती घेतलीच आहे. आज आपण मूड स्विंग्स, निद्रानाश आणि युरिनरी इन्कॉन्टिनन्स या लक्षणांविषयी चर्चा करूया. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी चाफेकर. मूड स्विंग्स हे तसं एक नाजूक दुखणं म्हणता येईल. या काळात मनाची अवस्था सतत हिंदोळ्यावर अशी असते आणि म्हणूनच याला मूड स्विंग्स असं म्हणतात. म्हणजे एखाद्या दिवशी सकाळी अगदी छान प्रसन्न वाटत असतं आणि अचानक काही वेळाने उगाचच उदास वाटायला लागतं, डोळे भरून आल्यासारखे वाटतात, खूप रडावंसं वाटायला लागतं. पण असं का वाटतंय ते अजिबात कळत नसतं. कधीतरी विनाकारण खूप चिडचिड होत असते, सतत कसली तरी चिंता वाटत असते, भीती वाटत असते. पण कशाची भीती हे मात्र सांगता येत नसतं. कमालीचा थकवा, विस्मरण हे तर खूपच कॉमन असतं. आत्मविश्वासही कमी झाल्यासारखा वाटत असतो. पूर्वी आपण ज्या गोष्टी अगदी सहज सोपेपणाने करत होतो त्या सुद्धा आता जमतील की नाही अशी शंका वाटायला लागते. आणि या सगळ्या उलाढालींमुळे मन सतत बेचैन, अस्वस्थ राहत असतं. ह्या सगळ्या मूड स्विंग्सच्या मागे इस्ट्रोजनची कमतरता हेच प्रमुख कारण आहे. या इस्ट्रोजनच्या अभावामुळे आपल्या मेंदूमध्ये असलेलं सिरोटोनिन नावाचं जे न्यूरोट्रान्समीटर आहे त्याच्या लेवल्सवर परिणाम होत असतो. हे जे सिरोटोनिन आहे ते आपला मूड चांगला ठेवण्यासाठी, आनंदी वाटण्यासाठी जबाबदार असतं आणि म्हणूनच त्याच्या अभावामुळे मनाच्या अस्वस्थतेची लक्षणं दिसू लागतात. सुदैवाने ही सगळी लक्षणं अल्पकालीन आहेत आणि योग्य ती काळजी घेतली तर त्यातून मार्ग काढणं फारसं कठीण नाहीये. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला काय त्रास होतोय ते समजून घ्या. कुठली लक्षणं जाणवतायत ते ऑब्झर्व करा. एकदा का तुमच्या समस्येचा आवाका लक्षात आला की मग उपायांची दिशा ठरवणं सुद्धा सोपं जातं. त्यानंतर तुमच्या त्रासाची कल्पना तुमच्या घरातल्या लोकांना द्या. नवरा, मुलं किंवा आई, बहीण, मैत्रिणी यांच्याशी बोला. तुमच्या घरातल्या लोकांना किंवा जवळच्या लोकांना आपोआपच हे सगळं कळेल या भ्रमात राहू नका. तुम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने बोललात तर त्यांनाही तुमच्या त्रासाची कल्पना येईल आणि मग ते तुम्हाला समजून घेऊ शकतील, मदत करू शकतील. पण तुम्ही जर मदत मागितलीच नाहीत तर त्यांना हे कळणारच नाही की तुम्ही कुठल्या त्रासातून जाताय आणि मग त्यातून तुमचीच चिडचिड वाढेल. त्यामुळे अगदी मोकळेपणाने बोला. घरातली लोक जर सपोर्टिव्ह नसतील तर मैत्रिणींशी चर्चा करा किंवा काउन्सिलर्सशी बोला. आपल्या त्रासाबद्दल शेअर केल्यामुळे सुद्धा मनावरचा ताण कमी व्हायला खूप मदत होते. या काळात फिजिकल फिटनेसकडे सुद्धा लक्ष द्यायला विसरू नका. पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम करा. व्यायाम केल्यामुळे एंडॉर्फिन नावाचं न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट होतं जे उत्साह वाढवण्यासाठी खूपच मदत करतं. तसंच एक नेहमीच्या कामांचं रुटीन ठरवा आणि ते फॉलो करा. विशेषतः रात्री झोपण्याची वेळ आणि सकाळी उठण्याची वेळ यांचं वेळापत्रक अजिबात डिस्टर्ब करू नका. रात्री झोपण्यापूर्वी किमान 1.5 ते 2 तास कुठलाही स्क्रीन पाहू नका. रात्री अगदी शांत, स्वस्थ 7 ते 8 तासाची झोप घेता येईल ह्याकडे लक्ष द्या. सतत येणारे विचार कमी करण्यासाठी नियमित ध्यानधारणा करा. ध्यानधारणेमुळे मन शांत होतं आणि जी अनावश्यक विचारांची गर्दी होत असते ती कमी व्हायला लागते. विचार कमी झाले की अस्वस्थता कमी होते आणि मग भावना हाताळणं सुद्धा सोपं व्हायला लागतं. त्यामुळे नियमित 10 ते 15 मिनिटं ध्यानधारणा अगदी आवर्जून करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. दिवसातून फक्त 2 मिनिटं आपल्या आयुष्यात जे काही चांगलं आहे त्याबद्दल, म्हणजे मग चांगल्या गोष्टी असतील, चांगल्या व्यक्ती असतील, चांगले प्रसंग असतील, याबद्दल मनातल्या मनात कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञता जर दररोज आपण व्यक्त करू लागलो, फील करू लागलो तर त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो हे तुमच्या लक्षात येईल. मैत्रिणींनो, मूड स्विंग्स
हे मनाशी रिलेटेड असलेलं लक्षण आहे. त्यामुळे इथे जरा भावनांची गुंतागुंत असते आणि म्हणूनच नियमित एक हेल्दी रुटीन फॉलो करणं, ध्यानधारणा करणं आणि कृतज्ञतेबद्दल जागरूक राहणं हे या काळात खूप जास्त महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही करून बघितल्यात तर निश्चितच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला सकारात्मक होतोय आणि सतत हिंदोळ्यावर असणारं मन आता शांत, स्थिर होतंय, ह्याचा तुम्हाला अनुभव घेता येईल. नक्की करून बघा. बऱ्याच स्त्रियांना मेनोपॉज काळात हा अनुभव येतो, काही कारण नसताना अचानक रात्रीची झोप उडते. म्हणजे कुठलीही चिंता नसते, विचार नसतात, पण तरी सुद्धा रात्री जाग येते आणि त्यानंतर झोपच लागत नाही. कितीतरी वेळा झोप लागते, पण सकाळी उठताना असं वाटतं की अरे आपण नीट झोपलोच नाही आहोत. त्यामुळे थकल्यासारखं वाटतं, अजिबात फ्रेश वाटत नाही. ही झोप उडण्यामागे सुद्धा इस्ट्रोजनची कमतरता हेच एक प्रमुख कारण आहे. या इस्ट्रोजनच्या लो लेवल्समुळे आपल्या ब्रेन मधल्या स्लीप सेंटरवर परिणाम होतो आणि त्यामुळे हे झोपेचं सगळं चक्र बिघडतं. तुम्हाला जर हा त्रास होत असेल आणि जर हे झोपेचं चक्र सुरळीत करायचं असेल तर काही सोप्या स्टेप्स फॉलो करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोपण्याची वेळ आणि सकाळी उठण्याची वेळ या वेळा नियमित करा आणि त्या आटोकाट पाळण्याचा प्रयत्न करा, अगदी वीकेंड्सला सुद्धा. कारण त्यामुळे स्लीप वेक सायकल सेट व्हायला आणि रेग्युलेट व्हायला मदत होते. झोपेची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 1.5 ते 2 तास आधी कुठलाही स्क्रीन बघू नका. ह्या स्क्रीनमधून जे ब्ल्यू रेज बाहेर येतात ते आपल्या मेलेटॉनिन नावाच्या हार्मोनवर परिणाम करतात आणि हे जे मेलेटॉनिन आहे ते शांत स्वस्थ झोपेसाठी अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच झोपण्याच्या खोलीत शक्यतो टीव्ही ठेवू नका. संध्याकाळी 5 नंतर चहा कॉफी घेणं टाळण्याचा प्रयत्न करा. तसंच रात्रीचं जेवण सुद्धा झोपण्यापूर्वी किमान 2 तास आधी घ्यायचा प्रयत्न करा. रात्रीचं जेवण पचायला हलकं असेल याकडे लक्ष द्या. खूप उशिरा जेवू नका. नियमितपणे व्यायाम करा, पण संध्याकाळी उशिरा हेवी एक्सरसाइज करू नका. म्हणजे जिम मधले व्यायाम किंवा रनिंग सारखे एक्सरसाइजेस हे शक्यतो सकाळी करा. संध्याकाळी हलकं फुलकं चालणं वगैरे असे व्यायाम चालतील. झोपण्याच्या खोलीतलं वातावरण हे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. वादाचे विषय किंवा महत्त्वाच्या विषयांवरच्या चर्चा शक्यतो झोपण्याच्या खोलीत करू नका. आवडत असेल तर तिथे मंद म्युझिक लावा किंवा झोपण्यापूर्वी रामरक्षा ऐका. अगदीच झोप येत नसेल तर एखादं हलकं फुलकं पुस्तक वाचा, पण टीव्ही किंवा मोबाईल बघू नका. त्याशिवाय नियमितपणे ओंकार, भ्रामरी किंवा अनुलोम विलोम ह्याची प्रॅक्टिस करण्यामुळे सुद्धा रात्रीच्या झोपेची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. रात्री झोप येत नसेल तर त्यावेळेस तुम्ही अनुलोम विलोम करून बघा किंवा चंद्रभेदन प्राणायाम म्हणजे लेफ्ट नॉस्ट्रिल ब्रीदिंग करून बघा. त्याच्याने सुद्धा झोप यायला मदत होते. फक्त हे जे प्राणायाम आहेत ते काही काळ तुम्हाला नियमितपणे करत राहावे लागतात, त्याची प्रॅक्टिस करावी लागते आणि त्यानंतर त्याचे रिझल्ट्स दिसायला लागतात. साधारणपणे 2 ते 3 आठवड्यात सुद्धा तुम्हाला त्याचे रिझल्ट्स दिसायला लागतात. तुम्हाला हॉट फ्लॅशेसमुळे जर रात्री जाग येत असेल आणि त्यामुळे झोप डिस्टर्ब होत असेल तर त्यासाठी योग्य ती काळजी घ्या. हॉट फ्लॅशेस बद्दल आपण एक स्वतंत्र व्हिडिओ केला आहे, तोही तुम्ही बघू शकता आणि त्यातल्या स्टेप्स फॉलो करू शकता. आपल्या रुटीन मध्ये थोडे चांगले बदल करून बघा, नक्कीच तुमचा हा त्रास कमी होईल. युरिनरी इन्कॉन्टिनन्स म्हणजेच लघवीवरचा ताबा कमी होणं हे तसं अवघड जागेचं दुखणं आहे. अनेक स्त्रियांना पेरीमेनोपॉज काळातच हा त्रास सुरू होतो. सुरुवातीला याचं स्वरूप वारंवार लघवीला होणं, अर्जन्सी वाटणं, जळजळ होणं असं असतं. पण पुढे जाऊन खोकताना किंवा वजन उचलताना युरिन लीक होणं आणि कालांतराने सतत थोडी थोडी युरिन लीक होत राहणं असा त्रासही होऊ शकतो. आणि या त्रासामुळे स्त्रियांना घराबाहेर पडणं, एखाद्या कार्यक्रमाला जाणं हे थोडंसं लाजिरवाणं वाटायला लागतं. हा त्रास होतो कशामुळे? तर इस्ट्रोजनची लेवल कमी झाल्यामुळे योनिमार्ग आणि मूत्रमार्ग यांच्या आतल्या त्वचेचं आरोग्य बिघडतं आणि या भागातले जे स्नायू असतात, ज्यांना पेल्विक फ्लोअर मसल्स असं म्हणतात, त्यांची स्ट्रेंथ कमी होते
यांची ताकद कमी झाल्यामुळे, हे स्नायू ढिले पडल्यामुळे लघवीवर ताबा ठेवणं अवघड जातं. ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा उपाय आहे तो म्हणजे केगल एक्सरसाइज. कसे करतात हे केगल एक्सरसाइज? मूत्रमार्गाचे स्नायू घट्ट आवळून धरणं आणि मग सोडून देणं, हे रिपीटेडली करत राहणं म्हणजेच केगल एक्सरसाइज. हा व्यायाम तुम्ही खुर्चीवर बसून करू शकता, पाठीवर झोपून करू शकता किंवा उभं राहून सुद्धा करू शकता. दररोज साधारण 2 ते 3 मिनिटं मूत्रमार्गाचे स्नायू आवळून धरणं आणि सोडून देणं हे रिपीटेडली करत राहणं आणि ही क्रिया साधारण दिवसातून 5 ते 6 वेळा करणं, यामुळे अगदी महिन्याभरातच पेल्विक फ्लोअर मसल्सची स्ट्रेंथ वाढते आणि लघवीवरचा ताबा मिळवणं सोपं होतं. दुसरा उपाय आहे तो म्हणजे ब्लॅडर ट्रेनिंग. ब्लॅडर म्हणजे मूत्राशय. या मूत्राशयाच्या स्नायूंची होल्डिंग कपॅसिटी वाढवणं, ह्यासाठी ब्लॅडर ट्रेनिंग केलं जातं. ह्यामध्ये काय करतात तर ह्याची पहिली पायरी म्हणजे जेव्हा खूप तीव्रतेने लघवीला जावंसं वाटतं तेव्हा काही क्षण किंवा काही सेकंद थांबणं, कंट्रोल करणं, ही याची पहिली पायरी आहे. मग हळूहळू हा वेळ वाढवत न्यायचा असतो. आणि याची पुढची स्टेप म्हणजे लघवीला जाण्याच्या 2 वेळांमधलं अंतर वाढवत नेणं. ब्लॅडर ट्रेनिंग आणि केगल एक्सरसाइजेस हे जर एकत्रितपणे केले तर त्याचा खूपच चांगला परिणाम दिसून येतो आणि खूप कमी वेळात लघवीवर ताबा मिळवणं सोपं जातं. हे दोन्ही करून सुद्धा जर तुमचा त्रास कमी होत नसेल तर मात्र तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना नक्की भेटा. तुम्हाला मूड स्विंग्स, निद्रानाश किंवा युरिनरी इन्कॉन्टिनन्स यापैकी कुठलाही त्रास होत असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय करून बघा आणि तुमचा फीडबॅक कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि योग्य व शास्त्रीय माहितीवरच विश्वास ठेवा. धन्यवाद.